श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. मी सौरभ देशमुख गुरुजी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, खूप प्रयत्न करताय लग्न जमवण्यासाठी, पण लग्न जमत नाही. जास्त करून मुलांच्या बाबतीत हा प्रॉब्लेम आता सध्याच्या पिरियड मध्ये पाहायला मिळतोय. त्याचबरोबर परिस्थिती सुद्धा आता अशी आहे, अशा घटना अशा क्राईम घडतायत की सांगता येत नाही. त्यामुळे भीती वाटते ना की ही व्यक्ती आपण ज्याच्यासोबत लग्न करणार आहे ती व्यक्ती कशी आहे याची सुद्धा बऱ्याचशा मुलांना भीती वाटते. आणि सध्या त्याचा काळ एवढा खराब आहे की काही सांगता येत नाही, तुम्हालाही माहिती आहे. मित्रांनो, आज तुमच्याशी अशा काही गोष्टी सांगणार आणि अशा काही उपायाबाबतीत बोलणार आहे जेणेकरून लग्नाचा योग पण जमेल, लग्नही होईल. योग असून सुद्धा लग्न का जमत नाही या सगळ्या गोष्टीवरती आज मी तुम्हाला चर्चा करणार आहे. त्याचबरोबर एका व्यक्तीने मध्ये कमेंट केली होती, गुरुजी तुमच्या गळ्यामध्ये एकही माळ नाही. आता सांगायचं झालं तर माझ्या गळ्यामध्ये ऍक्च्युली माळ होती, ती माळ तुटली होती मुळामध्ये, त्यामुळे मी ते घालत नव्हतो. पण तसंही माझ्या गळ्यामध्ये कायम नेहमी यज्ञोपवीत आहे. मुळामध्ये हे यज्ञोपवीत तुम्हाला दिसत नसेल, पण हे यज्ञोपवीत गायत्री मंत्रानुसार माझी मुंज संस्कार करून मी धारण केलेला आहे. त्यामुळे हे माळ श्रेष्ठ आहे, पण त्याहूनही श्रेष्ठ माझं हे कर्म आहे. त्यामुळे असं काही नाहीये. माळ मी आता ही माळ दुसरी आणलेली आहे. त्या व्यक्तीने कमेंट केल्यामुळे मी ऑर्डर दिली होती, ऍक्च्युली ती येतच होती. 2-3 दिवसापूर्वी त्यांनी कमेंट केली होती कोणी. तर तसं नाहीये दादा, पण या गोष्टी अशा आहेत तुम्हाला सांगितलं आता. ठीक आहे. मुळामध्ये लग्न जमण्यामध्ये अडचणी येणं व आपण मुलीला पाहिला जातो, मुलगीला आपण बघतो, मुलगी आपल्याला बघते, दोघं एकमेकाला पसंत करतात, पण पत्रिका जुळत नाही. त्याचबरोबर पत्रिका जुळत नाही, कधी कधी एकमेकाला पसंत करत नाहीत पण पत्रिका जुळते. आता नक्की भानगड काय, नक्की माणसाने करावं तरी काय करावं. आणि लग्न जमण्यामध्ये सतत अडचणी येण्यामुळे माणूस हताश होतो. आणि दुसरी भीती तुम्हाला सांगितलंय तुम्ही की बाबा समोरची व्यक्ती कशी निघेल ह्याची भीती मुलांना आहे. मित्रांनो, सध्याच्या पिरियड मध्ये तुम्ही पत्रिका ज्या गुरुजींना दाखवता ते गुरुजी तुम्हाला हमखास सांगतात की बाबा पत्रिकेमध्ये लग्नाचा योग आहे, आता ही पूजा केली, ती पूजा केली, हे केलं, ते केलं, लग्न जमत नाही. मुळामध्ये शास्त्रानुसार काही रिच्युअल्स असतात, म्हणजे पत्रिकेमध्ये लग्न योग, लग्नाशी संबंधित काही गोष्टी असतात. आणि जसं कालसर्प योग झाला, जसा गुरु चांडाळ योग झाला, त्याच पद्धतीने पितृदोष झाला, अशा काही गोष्टी आहेत पत्रिकेमध्ये जेणेकरून लग्न जमण्यामध्ये अडचणी येतात. आणि विधिवत पद्धतीने कालसर्प व इतर पूजा शांती करून सुद्धा त्यांना रिझल्ट मिळत नाही. म्हणजे कसं होतं की जेणेकरून एकतर विधी व्यवस्थित झाला नसेल किंवा काही प्रोसिजर आहे त्यामध्ये काहीतरी चुकीचं काहीतरी झालं असेल, म्हणजे कळत न कळत काही गोष्टी झाल्या असतील त्यामुळे, किंवा तुमच्याकडनं 1.25 महिन्याचा जो पिरियड दिला जातो 40 डेज तो व्यवस्थित पाळण्यात येत नसेल तरी काही गोष्टी होतात. आता ह्याच टॉपिकवर मी नेक्स्ट टाइम व्हिडिओ बनवणार आहे, त्याच्यामध्ये नक्की सांगेल तुम्हाला रिझल्ट काय येत नाही शांती केल्यानंतर. बऱ्याच जणांना येतो पण काही जणांना येत नाही. काय येत नाही सगळ्या गोष्टींचा खुलासा करणार आहे. मुळामध्ये आता सध्या लग्न जमत नाही त्या मुलांसाठी मी आता हा व्हिडिओ बनवतोय. लग्न जमण्यासाठी आता ही कमेंट सुद्धा एका व्यक्तीने केली होती आपल्या चॅनलवरती, बाबा मुलांचे लग्न जमत नाहीत, उपाय सांगा. मग आता हा व्हिडिओ बनवतोय, हा शेवटपर्यंत बघा, मग तुम्हाला समजेल नक्की उपाय काय करायचा. मित्रांनो, आपल्या वैदिक शास्त्रामध्ये कर्मकांडामध्ये दुर्गा सप्तशतीमध्ये अनेक मंत्र दिलेले आहेत. जसे जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा क्षिभाधात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. दुसरा जयत्वं देवी चामुंडे जय भूतार्तिहारिणी जय सर्वगते देवी कालरात्री नमोस्तुते. असे वेगवेगळे मंत्र आहेत. त्यामध्ये एक मंत्र असा आहे ज्याने लग्नाचे योग सुद्धा जमतात, लग्न ही होतं, आणि जशी पत्नी हवी आहे तशी पत्नी मिळण्यास आपण प्रार्थनाही करतो देवाला या मंत्रातनं. आता हे उपाय कसा करायचा मी तुम्हाला मंत्र सांगणार आहे, तुम्ही लिहून घ्यायचा आहे. मी डिस्क्रिप्शन मध्ये झाल्यास मंत्र नक्की देईल, पण तुम्ही हा मंत्र लिहून घ्या.
मुळामध्ये आता करायचं असं आहे, ज्या मुलांचे लग्न होत नाही त्यांनी सर्वप्रथम सोमवार व्रत सुरू करायचं. सोमवार व्रत म्हणजे 16 सोमवार असं म्हणत नाहीये, एक भक्तीपोटी सोमवार व्रत सुरू करायचंय आपल्याला. उपवास वगैरे काहीही करायचा नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता सोमवार व्रत अशा पद्धतीने करायचं आहे की दर सोमवारी महादेवाच्या मंदिरात जायचं. तुम्ही जमल्यास 8 बेलाचे पानं घेऊ शकता, 7 घेऊ शकता, 21 घेऊ शकता. ह्या संख्येमध्ये घ्या. 8, 7, 21 अशा संख्येत तुम्ही पकडू शकता. प्रत्येक बेलाच्या पाण्यावरती या पद्धतीने लिहायचं आहे. पहिल्यांदा दूध, थोडं अष्टगंध आणि थोडं चंदन हे मिक्स करून त्याने एका काडीने ओम नमः शिवाय हे लिहायचं आहे पानांवरती. पानांवरती लिहिल्यानंतर घरी लिहायचं आहे आणि ते महादेवाच्या मंदिरात अर्पण करायचं आहे. दुसरी गोष्ट, ते अर्पण करून झाल्यानंतर पाणी वगैरे महादेवाला वाहून झाल्यानंतर महादेवाच्या मंदिरामध्ये बसून एक रुद्राक्षाची माळ म्हणजे 108 वेळा या मंत्राचा जाप करायचा आहे. मंत्र असा आहे, पत्नीं मनोरमां देही मनोवृत्तानुसारिणी तारिणीं दुर्ग संसारम सागरस्य कलोद्भवाम. मंत्र पुन्हा एकदा ऐका. पत्नीं मनोरमां देही मनोवृत्तानुसारिणीं तारिणीं दुर्ग संसारम सागरस्य कलोद्भवाम. हा मंत्र आहे. हा मंत्र कशावर तरी लिहून घ्या. शक्य झालं तर मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल. या मंत्राचा जाप तुम्हाला करायचा आहे. उपाय तुम्ही संध्याकाळी महादेवाच्या मंदिरात जाऊन पूजा करू शकता किंवा सकाळी तुम्ही मंदिरात जाऊन जप करू शकता. सकाळी जर का मंदिरात जप करायचा झाला तर लवकर कार्य पूर्ण होतं ह्याची खात्री घ्या, या गोष्टीचे गांभीर्य घ्या. सकाळी जर का हे उपाय केला तर रिझल्ट झटपट येतात. हो, संध्याकाळी केलं तरी येतात, पण सकाळी केलं तर ब्रह्ममुहूर्त असतो. सकाळी तुम्ही 6 वाजता करू शकता, 7 वाजता करू शकता, 8 वाजता करू शकता. ह्याच्या पुढे करायचं नाही किंवा ह्याच्या आधी करू शकता. ज्याला शक्य आहे पहाटे 5 वाजता उठून जाणं त्यांनी 5 वाजता उठून जावं. स्नान संध्या सर्व काही गोष्टी करून सकाळी 5 वाजता जावं. जरा 5 वाजता जमत नाही त्याने ह्या टायमिंग मध्ये गेलं तरी चालण्यासारखं आहे. संध्याकाळी जर का झालं, ब्रह्ममुहूर्त सकाळी म्हणजे 3 वाजेपर्यंत, 3 ते 5 वाजेपर्यंतच असतो. आता परत म्हणतात गुरुजी 6, 7, 8 ला कुठे ब्रह्ममुहूर्त, तसं नाही, लक्षात घ्या. संध्याकाळी करायचं असेल तर संध्याकाळी 5 ते 7 या दरम्यान तुम्ही महादेवाच्या मंदिरात ह्या गोष्टी करू शकता. थोडा अर्धा तास पुढे मागं झालं तरी चालण्यासारखं आहे. तुम्हाला आता ही प्रोसेस किती दिवस करायची आहे, तर दर सोमवार तुम्हाला असे करायचे आहेत. असे सोमवार तुम्ही 21 सोमवार करू शकता, 5 सोमवार करू शकता. जेवढे जास्त सोमवार करताल तेवढे चांगले, पण हे सोमवार करता करताच तुमचं लग्न नक्की जमेल याची खात्री आहे, याची खात्री असते. आणि लग्न जमल्यानंतर सुद्धा काही गोष्टींचं गांभीर्य घेणं गरजेचं आहे. पती पत्नी दोघांनी सुद्धा महादेवाच्या मंदिरात जाणं, त्यांची ओटी म्हणजे पार्वतीची ओटी भरणं, महादेवाची पूजा करणं, हे परत पुढे तुम्हाला 5 सोमवार करायचे आहेत. लग्न झाल्यानंतर दोघांनी मिळून जप करायचा नाहीये, पण ही उपासना नक्की करायची आहे. आता काही लोक म्हणतील गुरुजी हा तर खूप अवघड उपाय सांगितला तुम्ही, सोपा सांगा. तर मित्रांनो, सोपा उपाय नाही. तुम्हाला जर का फळ पाहिजे असेल तर तुम्हालाच झाडावर चढावं लागणार आहे, तुम्हालाच ते फळ काढावं लागणार आहे. त्यासाठी मी स्वतः काही करू शकत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. जर का तुम्हाला लग्नाचं कार्य करायचं आहे, लवकरात लवकर लग्न जमावं अशी इच्छा असेल, हा उपाय तुम्ही करा. हाच उपाय सांगण्यासाठी बाहेर भरपूर असे पैसे घेतले जातात. हा उपाय मंत्र तुम्हाला मोफत मिळतात आणि कुठला मंत्र हेही तुम्हाला सांगितलंय. तर ह्या गोष्टीची गांभीर्यता ठेवताना तुम्ही ह्या गोष्टी नक्की करा. लग्नाचे असे जमतील असे, कारण की हा उपाय मी एका जणाला दिला होता. असे 2-3 माझे यजमान आहेत, त्यांना हा उपाय दिला होता, तर त्यांना एवढा चांगला रिझल्ट आलाय सांगायला नको. तर खात्रीशीर पद्धतीने हा उपाय तुम्ही नक्की करा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट मध्ये नक्की श्री स्वामी समर्थ टाईप करा. भेटूयात परत आपण नवीन व्हिडिओ मध्ये.
श्री स्वामी समर्थ. चला भेटूयात.